हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत साधीसुधी मटकीची भाजी. प्रथम एक वाटी मटकीचे मोड घेऊन ते चांगले कढईमध्ये परतून घ्यावे. यामुळे मटकी छान शिजते भाजी बनवताना. चांगले थोडा वेळ 2-3 मिनटं परतून घेतल्यानंतर मटकी ताटात काढून घ्यावी. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालावा. कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. टोमॅटो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं मीठ देखील घालायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजतो. प्लस त्याच्यामध्ये मीठ असेल तर भाजीलाही चव चांगली येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे तिखट. मी दुसरे कोणतेही मसाले वापरत नाही, फक्त लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला जो आहे तो वापरते. त्यानंतर भाजलेली मटकी घालायची आहे. माझ्याकडे थोडासा टोमॅटो राहिला होता म्हणून तोही मी ॲड केला. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं व्यवस्थित परतून परत त्याच्यामध्ये मीठ घालून चवीनुसार व्यवस्थित परतून घेणे. त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही त्याला चांगली वाफ द्यायची आहे. 4-5 मिनटं थोडीशी वाफवली की आपली मटकीची भाजी अशी तयार होते. ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. अशा तऱ्हेने आपली झालेली आहे मटकीची भाजी तयार.